अकोल्यातील तारफैल परिसरात रेल्वे प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव कारवाईनंतर सुमारे 150 कुटुंबे उघड्यावर आली आहेत। ऐन पावसाळ्याच्या तोंडावर झालेल्या या कारवाईवर आमदार साजिद खान पठाण यांनी तीव्र आक्षेप घेत पुनर्वसनाशिवाय कारवाई अमानवीय असल्याचा आरोप केला आहे। अकोला शहरातील तारफैल परिसरात करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईनंतर प्रभावित नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर आमदार साजिद खान पठाण यांनी पत्रकार परिषद घेत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की तारफैल परिसरातील जागेच्या मालकी आणि अतिक्रमणासंदर्भात गेल्या काही महिन्यांपासून प्रशासकीय प्रक्रिया सुरू होती। भूमी अभिलेख विभागाने केलेल्या मोजणी आणि सीमांकनामध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांची घरे बाधित क्षेत्रात आली होती। या पार्श्वभूमीवर प्रभावित नागरिकांच्या वतीने पालकमंत्री, जिल्हाधिकारी, भूमी अभिलेख विभाग तसेच रेल्वे प्रशासनाशी विविध स्तरांवर चर्चा करण्यात आली होती। अतिक्रमण हटवण्यापूर्वी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आणि पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले। पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश मुंडकर यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचा आणि जिल्हाधिकाऱ्यांनीही पुनर्वसनाचा विषय गांभीर्याने विचारात घेण्याचे आश्वासन दिल्याचा दावा त्यांनी केला। मात्र पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघण्यापूर्वीच पहाटेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आल्याने सुमारे 150 कुटुंबे उघड्यावर आली असून हा संबंधित कुटुंबावर झालेला मोठा अन्याय असल्याचा आरोप आमदार साजिद खान पठाण यांनी केला आहे। अतिक्रमण में थे ये हमको ही पता था। जितने दिन रेलवे ने हमको रहने दिए, हम रेलवे डिपार्टमेंट का धन्यवाद करते, लेकिन आज उनको जरूरत पड़ी, उन्होंने जगह मांगी, हमने जगह छोड़ दी। आज ये 235 जो घर बेघर हुए, उसके लिए मैं अभी कमिश्नर के पास में जा रहा हूँ कि उनको तात्काल सुविधा दो, उनको मकान के सामान वो कहाँ लेके जाएंगे। बरसात अगर शाम को होगी, जून महीना लग गया है, तो उन लोगों को कुछ ना कुछ तो उनका परिवर्तन, उन्होंने कुछ ना कुछ पुनर्वसन किया जाए। और आने वाली डीपीसीडी की मीटिंग के अंदर हम ये बात करेंगे पालक मंत्री के साथ में कि आपने यहाँ का पालक तंत्र स्वीकारा है। इतने लोग बेघर हो गए, घरकुल के नाम पे इनको घर तो मिला नहीं, लेकिन आज जो उनके ऊपर छत थी वो छत भी चलेगी। तो जो लोगों ने कानून अपने हाथ में नहीं लेते हुए नोटिस का पालन किया, खुद हो गया, अपने मकान खाली करके, जगह खाली करके दे दी, तो आज प्रशासन ने और अधिकारियों ने इनके ऊपर ध्यान देना चाहिए। अगर इन लोग ध्यान नहीं दे पाएंगे तो जनहित में जो भी आंदोलन होगा वो आंदोलन हम करेंगे। अगर इनको रहने को जगह नहीं मिली तो कलेक्टर ऑफिस और कमिश्नर के बंगलों के सामने हम सोएंगे, रोड के ऊपर सोएंगे। अब क्या करेंगे, जगह नहीं बची, कहीं जाएंगे कहाँ पे।